नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या फेसबुक लाईव्ह अपडेटमध्ये मी किशोर आपलं स्वागत करतो. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन 11 डिसेंबर रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे आणि त्याच दिवशी व्हर्च्युअल पद्धतीनं धारगळ या ठिकाणी उभारण्यात आलेल्या आयुष इस्पितळाचंही उद्घाटन होणार आहे आणि या दोन्ही महत्त्वाच्या प्रकल्पाच्या संबंधी वेगवेगळे निर्णय, वेगवेगळ्या घडामोडी सध्या सुरू आहेत आणि त्या अनुषंगानंच ही एक अत्यंत महत्त्वाची माहिती ती म्हणजे धारगळ या ठिकाणी जे भव्य दिव्य अशा पद्धतीचं आयुष इस्पितळ उभारण्यात आलेलं आहे. त्या आयुष इस्पितळामध्ये 100 जागा असणार आहेत. BAMS या अभ्यासक्रमासाठी बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी आणि या 100 जागापैकी 50 जागा या गोव्यासाठी राखीव असणार आहेत आणि या संबंधीची अधिकृत घोषणा मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी केली होती आणि आता आज या संदर्भातली एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन यांनी ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे आणि ही जाहिरात ज्या 50 जागा गोव्यासाठी राखीव आहेत त्या 50 जागांच्या प्रवेश प्रक्रिया संबंधीची माहिती देणारी ही जाहिरात आणि त्यामुळे गोव्यातल्या 50 मुलांना 50 विद्यार्थ्यांना या आयुष इस्पितळात BAMS या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळणार आहे. खूप महत्त्वाची अशा पद्धतीची ही माहिती आहे आणि त्या अनुषंगाने प्रवेश प्रक्रिया जी आहे ती उद्या आणि परवा म्हणजे 8 डिसेंबर आणि 9 डिसेंबर असे 2 दिवस ही प्रवेश प्रक्रिया डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशनमध्ये सुरू राहणार आहे आणि त्यासाठीच आवाहन करणारी ही जाहिरात आज प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आयुष इस्पितळ हे भव्य दिव्य अशा पद्धतीच्या इस्पितळ त्या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना तर संधी मिळणारच आहे परंतु त्याचबरोबर रोजगाराच्याही मोठ्या संधी त्या ठिकाणी उपलब्ध होतील असं आश्वासन सरकारनं दिलेलं आहे. स्थानिकांना तिथं प्राधान्य दिलं जाईल असं आश्वासन सरकारनं दिलं होतं परंतु प्रत्यक्षात ज्या जाहिराती प्रसिद्ध झाल्यात वेगवेगळ्या पदांसाठी त्या जाहिराती मात्र दिल्लीतून प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्या जाहिरातीमधील प्रत्येक गटासाठी म्हणजे इवन गार्डनर पदासाठी सुद्धा ऑनलाईन पद्धतीनं ॲप्लिकेशन करावं लागणार आहे आणि या संदर्भातल्या ज्या मुलाखती किंवा जी काय प्रक्रिया असतील ती प्रक्रिया पार पडण्यासाठी इकडच्या मुलांना दिल्लीत जावं लागणार आहे. त्यामुळे या संदर्भातला हा प्रकार राज्य सरकारच्या लक्षात स्थानिकाने आणून दिलेला आहे परंतु त्यावरती अद्याप राज्य सरकारनं कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. परंतु स्थानिक लोक हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणं आपल्याला रोजगार आणि इतर व्यवसायाच्या संधी मिळणार आहेत या अपेक्षेनं आहेत. या संधी त्यांना कितपत मिळतात आणि स्थानिकांना कशा पद्धतीनं सामावून घेतलं जातं हे पाहणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. हे आयुष इस्पितळ जे धारगळ या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे हे आयुष इस्पितळ उभारण्यामागे उत्तर गोव्याचे खासदार आणि माजी केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक त्यांच्याकडे जेव्हा आयुष मंत्रालय होतं त्यावेळेला त्यांनी हा प्रकल्प तिथे आणला होता आणि ते इस्पितळ आज त्यांच्या प्रयत्नामुळेच उभारण्यात आलेलं आहे. परंतु श्रीपाद नाईक यांच्याकडे आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु ते उपलब्ध होऊ शकले नाहीत की नेमकी या आयुष इस्पितळामध्ये कशा पद्धतीनं स्थानिकांना सामावून घेतलं जाणार आहे, कशा पद्धतीच्या रोजगार संधी त्यांना मिळणार आहेत. जी दिल्लीतून निवड प्रक्रिया सुरू आहे त्या संदर्भात राज्य सरकारने नेमकं काय भूमिका घेतलेली आहे या अनेक प्रश्नाची उत्तरं आम्ही त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणारच आहोत. परंतु या आयुष इस्पितळाचं व्हर्च्युअल पद्धतीनं उद्घाटन हे 11 डिसेंबर रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. दुसरा महत्त्वाचा विषय तो म्हणजे टॅक्सीच्या संदर्भात जो विषय सध्या मोठ्या प्रमाणात गाजतोय तो म्हणजे मोपा या ठिकाणी स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांना प्राधान्य मिळावं अशी मागणी तेथील युवक करत आहेत आणि त्या अनुषंगाने मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनीही त्यांना आश्वासन दिलेलं आहे की प्राधान्य हे स्थानिक टॅक्सीवाल्यांना निश्चितच दिलं जाईल. आणि त्याच अनुषंगाने आज एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि ही जाहिरात दिलेली आहे GTDC याने. GTDC यांनी ही जाहिरात दिलेली आहे की GTDCचा एक टॅक्सी काउंटर प्रीपेड टॅक्सी काउंटर मोपा विमानतळावरती येणार आहे आणि त्या अनुषंगाने या टॅक्सी काउंटरवरती टॅक्सी रजिस्ट्रेशनसाठी त्यांनी या जाहिरातीद्वारे आवाहन केलेलं आहे. आता विशेष म्हणजे या जाहिरातीत कुठेच स्थानिकांना प्राधान्य मिळेल किंवा स्थानिकांनी या ठिकाणी विशेष अशी नोंदणी करावी असा कुठलाच उल्लेख नाही. ही जाहिरात ओपन आहे त्यामुळे संपूर्ण गोवाभरातील टॅक्सी व्यावसायिकांना म्हणजे ऑल इंडिया टुरिस्ट परमिट आणि ऑल गोवा टुरिस्ट परमिट अशा दोन्ही
परमिट असलेल्या टॅक्सी व्यावसायिकांना यासाठी नोंदणी करता येणार आहे। आता ही नोंदणी झाल्यानंतर स्थानिकांना कशा पद्धतीनं तिथं प्राधान्य मिळेल हा प्रश्न आहेच, परंतु ज्या अर्थी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्या अर्थी त्यांना तिथं प्राधान्य दिलं जाईल ही गोष्ट एक झाली। परंतु या एकूणच जाहिरातीवरून मात्र कायदेशीर प्रश्न हा निर्माण झालेला आहे आणि या अनुषंगाने RTI ॲक्टिव्हिस्ट आणि त्याचबरोबर वाहतूकदार सुदीप तामणकर यांनी आजच सकाळी GTDCच्या MDंची भेट घेतलेली आहे आणि या जाहिरातीच्या संदर्भात त्यांनी चर्चा केलेली आहे। सुदीप तामणकर यांचं म्हणणं आहे की ही जाहिरात जी देण्यात आलेली आहे त्या जाहिरातीला कुठल्याही पद्धतीचा कायदेशीर आधार नाही आणि त्यामुळे या जाहिरातीतून टॅक्सी व्यावसायिकांची आणि विशेष करून स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे। त्यामुळे त्यांनी सावधानतेचा इशारा GTDCला दिलेला आहे। आपल्याला माहीतच आहे की यापूर्वी GTDCनं गोवा माइल्स हा ॲप जारी केला होता आणि गोवा माइल्सच्याद्वारे गोवा माइल्सला विरोध करण्यासाठी राज्यभरातील टॅक्सी व्यावसायिकांचं आंदोलन सुरू झालं होतं। अजूनही हे टॅक्सी व्यावसायिक या गोवा माइल्सच्या विरोधात आंदोलन करत आहेत, परंतु हे आंदोलन मोडून काढून सरकारने गोवा माइल्सच्या पाठीमागे राहून गोवा माइल्स ॲप सेवा आज सुरू करण्यात आलेली आहे। या गोवा माइल्सच्या विरोधात सुदीप तामणकर यांनी लोकायुक्तांकडे तक्रार जी दाखल केलेली आहे त्या तक्रारीची सुनावणी सुरू आहे आणि त्या ठिकाणी वाहतूक खातं म्हणा किंवा वाहतूक सचिव यांना मोठ्या प्रमाणात लोकायुक्तांनी धारेवर धरल्याचं आपल्याला दिसून येतं। या गोवा माइल्सच्या अनेक गैरव्यवहारांचे किस्से आणि गैरव्यवहारांचे पुरावे हे सुदीप तामणकर यांनी लोकायुक्तासमोर सादर केलेले आहेत। कशा पद्धतीनं कायदे आणि नियम धुडकावून कशा पद्धतीनं या गोवा माइल्सची नोंदणी करण्यात आलेली आहे याचे पुरावे तामणकर यांनी लोकायुक्तासमोर ठेवलेले आहे। आता लोकायुक्तासमोर या एकूणच प्रकरणाचा निकाल लागणार आहे। एकीकडे गोवा माइल्सवरून वाहतूक खाते आणि पर्यटन खाते म्हणजे GTDC तिथे कोंडीत आली असताना आता पुन्हा एकदा GTDCनं मोपा विमानतळाच्या अनुषंगाने ही जाहिरात जी प्रसिद्ध केलेली आहे त्या जाहिरातीमुळेही एक वेगळा कायदेशीर पेच प्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे। सुदीप तामणकर यांनी ऑलरेडी GTDCला इशारा दिलेला आहे की त्यांनी ही जी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे ती जाहिरात ही कायदे आणि नियमांच्या कक्षेत येत नाही आणि त्यामुळे ही नोंदणी जर GTDCनं केली तर पुन्हा एकदा हा विषय कोर्टात न्यावा लागणार आहे आणि पुन्हा एकदा कोर्टात हा विषय अडकण्याची भीती निर्माण झालेली आहे। त्यामुळे GTDCची ही जाहिरात ही स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांना कितपत दिलासा देणारी ठरेल असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। यापूर्वी दाबोळी विमानतळावरती अशाच पद्धतीनं टॅक्सी व्यावसायिकांनी आपल्याला काउंटर सुरू करायला देण्यात यावा अशी मागणी केली होती, परंतु ती मागणी धुडकावण्यात आल्याने त्यांनी थेट मुंबई हायकोर्टाच्या न्यायालयात या संदर्भातली एक याचिका दाखल केलेली आहे आणि तिथे याचिका दाखल केल्यानंतर तिथे सरकारकडून जे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेले आहे त्या प्रतिज्ञापत्रातली जर माहिती आपण जर कन्सिडर केली तर ती माहिती आजच्या GTDCच्या जाहिरातीच्या नेमकी उलटी असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळेच सरकारी पातळीवरती हे जे निर्णय घेतले जातात त्या निर्णयामागे कायदेशीर कायदे नियमांचा अभ्यास खरोखरच केला जातो काय की हे निर्णय केवळ लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी किंवा लोकांना समाधानी करण्यासाठी घेतले जातात असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। लोकांना समाधानी करण्यासाठी जरी निर्णय घेण्यात आले तरी त्या निर्णयांना कायद्याचा आधार असणं गरजेचं आहे, कारण हे निर्णय जर उद्या न्यायालयात पोचले आणि न्यायालयात जर हे निर्णय रद्दबातल ठरले तर त्याचा परिणाम हा स्थानिक व्यावसायिकांनाच भोगावा लागणार आहे। त्यामुळे सुदीप तामणकर यांनी जो इशारा दिलेला आहे GTDCला त्या इशाऱ्यानंतर आता या जाहिरातीचा नेमका काय परिणाम होणार किंवा या जाहिरातीचं भवितव्य काय ठरणार हे आता आपल्याला पाहावं लागणार आहे। आपल्याला माहीतच आहे की सुदीप तामणकर यांनी वाहतूकदाराशी संबंधित किंवा वाहतुकीशी संबंधित अनेक याचिका उच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट आणि निम्न स्तरावरील न्यायालयात नेऊन या याचिका निकालात काढण्यात आलेल्या आणि अनेक वेळा त्यांच्या बाजूने निर्णय झालेले आहेत। त्यामुळे कायद्याचा अभ्यास करूनच सरकारनं जो काय निर्णय घ्यायचा आहे तो कायद्याचा अभ्यास करूनच सरकारनं घ्यावा अशी विनंती त्यांनी केलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलं आहे की ते ॲडव्होकेट जनरल यांचीही भेट घेणार आहेत आणि त्यांना हा सगळा प्रकार ते त्यांच्यासमोर मांडणार आहेत की कशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं सरकार निर्णय घेते आणि त्यामुळे या जर चुका वेळीच सुधारल्या नाहीत
तर त्यांना न्यायालयात जाऊन आपल्याला आव्हान द्यावं लागणार आहे। त्यामुळे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्तरावरती या चुका सुधारून योग्य पद्धतीनं सरकारनं पुढं जाणंच योग्य ठरेल असं त्यांनी म्हटलेलं आहे। मोपा विमानतळाच्या संदर्भात सध्या तयारी जोरात सुरू आहे। त्या ठिकाणी मोपा विमानतळाच्या ठिकाणी लिंक रोडचं काम सुरू आहे, परंतु लिंक रोड पूर्ण होण्यासाठी अजूनही जवळजवळ 1 वर्षाचा कार्यकाळ जाऊ शकतो आणि त्यामुळे सध्याचा जो रस्ता आहे सुकेकुळण ते मोपा विमानतळ या रस्त्याचं रुंदीकरण जोरात सुरू आहे। सरकारनं या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिलेला आहे आणि या इंटरनल रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानं आता सरकारला महामार्गाचा कायदा तिथं अवलंबून जी घरं आहेत रस्त्यालगत ती घरं पाडण्याचे अधिकार प्राप्त होणार आहे आणि त्याची सुरुवातही सरकारनं केलेली आहे। काल नागझर या ठिकाणी मोपा विमानतळावर जाण्यासाठी जे वळण आहे त्या ठिकाणी त्या वळणावर जी घरं आहेत ती घरं काल पाडण्यात आली। आजही तिथे ती घरं पाडण्याची कारवाई सुरू राहणार आहे। परवा जेव्हा मुख्यमंत्री त्या ठिकाणी गेले होते त्या ठिकाणी पेडणेचे स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांनी मुख्यमंत्र्याकडे विनंती केली होती की या स्थानिक लोकांना कुठेतरी अभय देण्याची गरज आहे। त्यांची जर घरे पाडण्यात आली तर त्यांच्यावरती ते मोठं संकट ओढवणार आहे। खरं म्हणजे मोपा विमानतळाच्या अनुषंगाने नागझर हा जो गाव आहे या नागझर गावात मोठ्या प्रमाणात स्थानिक लोकांना या मोपा विमानतळाच्या कामगारामुळे एक व्यवसायाच्या संधी मिळाल्या होत्या। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाईन स्टोर्स नवीन बारं तिथं खुली झालेली आहेत, कारण मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग जो आहे त्या कामगार वर्गांना गृहीत धरून किंवा त्या कामगार वर्गांच्या गिरायकामुळे तिथं मोठ्या प्रमाणात वाईन स्टोर्स आणि बार्स सुरू झालेले आहेत। त्याचबरोबर बारीक सारीक दुकानं सुरू झालेली आहेत, चहाची हॉटेल सुरू झालेली आहेत। त्यामुळे लोकांना वाटत होतं की कुठेतरी मोपा विमानतळामुळे आम्हाला इथं व्यवसायाची संधी मिळणार आहे, परंतु आता विमानतळ सुरूच व्हायचं आहे तर या त्यांच्या दुकानावरती JCB चालवण्याचं काम आता सरकारकडून सुरू झालेलं आहे। त्यामुळे या स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। आता ज्या अर्थी या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आलेला आहे त्या अर्थी सरकार तिथं जर राष्ट्रीय महामार्गाचा कायदा लागू करेल तर त्याच्यात कुणाचंही शाणपण चालणार नाही। ही सगळी घरं आणि रस्त्यालगतची ही सगळी दुकानं पाडावी लागणार आहेत। त्यामुळे मोपा विमानतळाच्या अनुषंगाने व्यवसाय तर मिळणार नाहीत, परंतु आहे त्या घरावरतीही गंडांतर येईल की काय अशी भीती आता लोकांमध्ये निर्माण झालेली आहे। पूर्वी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला जवळजवळ 850 स्थानिक पेडण्याच्या लोकांना म्हणजे पेडणे मतदारसंघ म्हणा आणि पीडित पंचायत क्षेत्रातील युवकांना जवळजवळ 850 नोकऱ्या दिल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला होता। हा दावा केल्यानंतर तशा पद्धतीची यादी ही GMR कंपनीचे जे CEO आहेत शेषन त्यांनी ही यादी स्थानिक आमदारांना सादर केली होती। आम्ही गोवन वार्ता लाईव्हने ही यादी जाहीर केली होती, कुठल्या पंचायत क्षेत्रातली किती युवक हे त्या ठिकाणी नोकरीला लागलेले आहेत। ही यादी जाहीर झाल्यानंतर एक मोठी चर्चाच ही संपूर्ण पेडणे तालुक्यात सुरू झाली आणि चिंतेचा विषय म्हणजे जी यादी कंपनीनं सादर केलेली आहे त्या कंपनीच्या यादीत GMR कंपनीमध्ये जे कामाला लागले आहेत त्यांची संख्या खूपच कमी आहे, परंतु GMR कंपनीकडून जे सब कॉन्ट्रॅक्टर त्याच्यानंतर त्याचे सब कॉन्ट्रॅक्टर अशा सब कॉन्ट्रॅक्टरांकडे जे युवक कामाला लागलेले आहेत त्यांची यादी तिथं नोकरी मिळाली अशा म्हणून ती यादी देण्यात आली। आता खरं म्हणजे 855 पैकी मोपा विमानतळ सुरू होण्यापूर्वीच जवळजवळ 150 ते 200 लोकांच्या नोकऱ्या ह्या गेलेल्या आहेत आणि त्यामुळे हे जे युवक आहेत ते तीव्र नाराज आहेत। म्हणजे एकीकडे सरकार दावा करतो की त्यांना नोकऱ्या दिल्या म्हणून, परंतु प्रत्यक्षात त्यांच्या नोकऱ्या या केवळ 6 महिने किंवा 1 वर्षासाठी कंत्राटी पद्धतीवरती असल्या कारणाने त्या नोकऱ्यांचं भवितव्य काय, या नोकऱ्यातून हे युवक आपलं जीवन किंवा आपलं भवितव्य उभारू शकतात काय किंवा ते निश्चिंतपणे राहू शकतात काय असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। कारण मोपा विमानतळाशी संबंधित जी वेगवेगळी कामं आहेत आणि ही कामं मिळवलेले जे सब कॉन्ट्रॅक्टर आहेत त्या सब कॉन्ट्रॅक्टराच्या खाली हे युवक कामाला आहेत। जशी जशी ती कामं पूर्ण होतील तसे तसे त्यांची कंत्राटं संपणार आहेत आणि त्याचबरोबर ते जे कामगार तिथं कामाला आहेत त्यांनाही बेरोजगार व्हावं लागणार आहे। त्यामुळे सरकारकडून जो दावा केला जातो 850 लोकांना आम्ही नोकऱ्या दिला, या दाव्यात काय अर्थ आहे असा प्रश्न आता तिथले स्थानिक विचारत आहे। हा सगळा विषय स्थानिकांनी मुख्यमंत्री आणि स्थानिक आमदारांकडे ऑलरेडी मांडलेला आहे आणि त्यांना आश्वासन दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी की
त्यांची कंत्राटं जरी संपली तरी नवीन जे कंत्राटदार येणार त्यांना या युवकांना प्राधान्यक्रम देण्याची अट घातली जाईल, परंतु प्रत्यक्षात तिथं तसं काहीच घडताना दिसत नाही। त्यामुळे सरकारकडून ज्या घोषणा केल्या जातात किंवा सरकारकडून जी माहिती दिली जाते ती माहिती प्रत्यक्षात तिथं प्रॅक्टिकली पूर्णपणे वेगळी असल्याचा अनुभव त्या स्थानिक युवकांना आता येतोय आणि त्यामुळे हे स्थानिक युवक बरेच नाराज झालेले आहेत। खरं म्हणजे अशा पद्धतीनं सरकारकडून जी विधानं केली जातात ती विधानं म्हणजे त्यांच्या जखमावरती मीठ चोळण्याचाच प्रकार अशा पद्धतीनं त्या विधानांकडे पाहावं लागतंय। त्यामुळे या सगळ्या गोष्टीवरती सरकारनं शांत पद्धतीनं शांत चित्तानं त्या सगळ्या स्थानिक युवकांना किंवा स्थानिक लोकांना विश्वासात घेऊनच हे निर्णय घेणं अपेक्षित आहे। आता दुसरी गोष्ट म्हणजे सरकारचं स्वतःचं गोवा स्टेट ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे आणि या कॉर्पोरेशन अंडर सरकार अनेक सुरक्षा रक्षकांना ट्रेनिंग देतं आणि त्यांना वेगवेगळ्या सरकारी खात्यात त्यांना सेवा बजावण्यात दिली जाते। आता मोपा विमानतळावरती मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षकांची गरज आहे। हे सुरक्षा रक्षक आज वेगवेगळ्या उपकंत्राटदारांखाली हे सुरक्षा रक्षक काम करतात, परंतु या कंत्राटदारांना जी काय कंत्राटं मिळालेली आहेत ती कंत्राटं 1 वर्षाची 2 वर्षाची किंवा मॅक्झिमम 3 वर्षाचे कंत्राट आहेत। आता 3 वर्ष त्या कंत्राटदाराकडे काम केल्यानंतर या युवकांचं पुढे भवितव्य काय असा प्रश्न जेव्हा निर्माण होतो तेव्हा या प्रश्नाला उत्तरच नाही आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। न पेक्षा सरकारनंच जर आपल्या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंडर या सगळ्या गोव्यातल्या युवकांना सामावून घेऊन मोपा विमानतळावरती त्या महामंडळामार्फत जर सुरक्षा रक्षकांची जर नियुक्ती केली तर तेवढा दिलासा किंवा तेवढी शाश्वती तरी या स्थानिक युवकांना प्राप्त होऊ शकते, परंतु सरकार या बाबतीत का मागे राहत आहे किंवा सरकार या बाबतीत पुढाकार का घेत नाही असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतोय। आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तिकडच्या ज्या पीडित पंचायती आहेत त्या पीडित पंचायतीपैकी केवळ एका युवकानं ज्याची स्वतःची जमीन गेलेली आहे त्या ठिकाणं एक बारीक कंपनी त्यांनी एस्टॅब्लिश करून हाऊसकीपिंग ही सेवा सुरू केली होती आणि या युवकानं तिकडच्याच स्थानिक जवळजवळ 100 ते 150 स्थानिक मुलांना स्थानिक युवकांना त्या ठिकाणं हाऊसकीपिंगची कंत्राटं मिळवून नोकरी देण्याचं काम यशस्वीपणे केलं होतं। परंतु आत्ताच म्हणजे अलीकडे जी माहिती मिळाली त्या माहितीनुसार त्याची हाऊसकीपिंगची 2 कंत्राटं ही GMR कंपनीने रद्द केलेली आहेत। त्यामुळे या डिसेंबरच्या 31 तारखेपर्यंत त्याच स्थानिक युवकाच्या या कंपनी अंडर जी कामं करतात स्थानिक युवक त्याच्यातले जवळजवळ 20 ते 30 युवक बेकार पडणार आहेत। म्हणजे एकीकडे विमानतळ सुरू होतोय आणि दुसरीकडे नोकऱ्या गमावण्याची पाळी या युवकावरती येते। या युवकाने जेव्हा मुख्यमंत्री आणि स्थानिक आमदाराची भेट घेतली तेव्हा त्यांनीही असं होता कामा नये अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिली आणि त्या युवकाला सांगितलं की तुम्ही शेषनला जाऊन भेटा म्हणून, परंतु ते युवक जेव्हा प्रत्यक्षात CEO शेषन यांची भेट घ्यायला गेले तेव्हा शेषन यांनी त्यांना सरळ सांगितलं की इथं स्थानिक किंवा बाहेर असं काही फरक असत नाही, जे काही टेंडर केले जातात निविदा जारी केल्या जातात त्या निविदांना तुम्ही अर्ज करा आणि तुम्हाला जर कंत्राट मिळालं तर तुम्हाला ते कंत्राट मिळणार आहे। परंतु त्या निविदामध्ये ज्या अटी आहेत त्या जर अटी आपण बघितल्या तर कशाच पद्धतीनं स्थानिक युवकांना तिथं संधी मिळणं अशक्य आहे, कारण त्या निविदामध्ये जवळजवळ 50 कोटींची उलाढाल अशी अट आहे। आता स्थानिक युवकांनी जर नव्यानेच गेल्या 3 वर्षापूर्वी जर कंपनी स्थापन केली असेल तर या कंपनीची 50 कोटीची उलाढाल कशी असू शकते हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। त्यामुळे स्थानिकांना जर प्राधान्य मिळणार नाही, स्थानिकांना जर बाहेरच्या सगळ्या कंपनीकडे जर स्पर्धा करावी लागणार आहे तर मग आमच्या स्थानिकांचा ठाव त्या ठिकाणी कसा लागू शकतो हा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित झालेला आहे। दुसरी गोष्ट नोकऱ्यांच्या बाबतीतही तसाच प्रकार घडताना आपल्याला दिसतोय। जे स्किल सेंटर त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे या स्किल सेंटरमध्ये जे ट्रेनिंग घेतात मुलं त्या मुलांना कंपल्सरी नोकरी देण्याचं बंधन त्या कंपनीवरती नाही। त्यामुळे या स्किल सेंटरमध्ये ट्रेन झालेली मुलं आज बेकार आहेत आणि कंपनी त्यांना सांगते की तुम्ही ॲप्लिकेशन करा मग आम्ही तुमचा विचार करू, अशा पद्धतीची थट्टा त्या ठिकाणी स्थानिक युवकांची सुरू आहे। आणि आमचा विनंती आहे सरकारला की त्यांनी कृपया ही
तिकडच्या स्थानिक युवकांची जी थट्टा सुरू आहे ती थट्टा थांबवण्याची गरज आहे। आज ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज मागितले जातात त्या प्रत्येक पदांच्या क्वालिफिकेशनवरती त्यांच्या अटी असतात की किमान 3 वर्षाचा 5 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे। आता आमची जी स्थानिक मुलं आहेत त्या स्थानिक मुलांना विमानतळाचा अनुभव असणं शक्यच नाही, त्यामुळे अनुभव नसलेल्यांना तिथं प्राधान्य दिलं जात नाही आणि मग का त्यांना नोकऱ्या मिळाला नाही तर त्या अटींची पूर्तता ते करत नाहीत अशी कारणं दिली जातात। त्यामुळे या सगळ्या विषयावरती वेळ काढून त्याच्यावरती व्यवस्थित पद्धतीनं विचार करून सरकारला या स्थानिक युवकांना तिथं कशा पद्धतीनं सामावून घेता येईल याच्यावरती विचार करण्याची गरज आहे। एकापेक्षा एक म्हणजे एकीकडे विमानतळ सुरू होतोय, लोकांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संधी मिळण्याची गरज आहे, लोकांना एक आपलं काहीतरी भवितव्य आता तिथं घडू शकतं असा विचार लोकांच्या मनात येण्याची गरज आहे। परंतु आजच्या घडीला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की एकीकडे विमान सुरू होतोय आणि आम्ही सगळं गमावून बसलो की काय अशी मानसिकता आज तिकडच्या स्थानिक युवकांना आणि स्थानिक लोकांच्या मनात निर्माण होताना दिसते। त्यामुळे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी या सगळ्या गोष्टींकडे बारीकपणे विचार करण्याची गरज आहे। या सगळ्या गोष्टी त्याची नेमकी कारणं त्याची पार्श्वभूमी ह्या सगळ्या गोष्टी समजून घेऊन त्याच्यावरती ठोस उपाययोजना काढून या सगळ्या लोकांना दिलासा देण्याची गरज आहे।